तिच्यासाठी रॅम्प वॉक नवं नाही. गेली कित्येक वर्ष ती या ग्लॅमर जगतात वावरते आणि अनेक फॅशन शोजची ती शो स्टॉपर ठरली आहे. पण या फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करणं तिच्यासाठी संस्मरणीय होतं. लॅक्मे फॅशन वीकच्या फॅशन शोला 4 चांद लावले करीना कपूर खाननं. करीनाची पावलं रॅम्प वॉकला सरावलेलीच, पण यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकचा रॅम्प वॉक करीनासाठी स्पेशल होता. करीना 5 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि तिनं तिच्या या नव्या लुकमध्ये रॅम्प वॉक केला. ऐतिहासिक क्षण आणि युफोरिया म्हणजे सर्वोच्च आनंद देणारी ही घटना होती, असं वर्णन करीनानं केलं. This moment, thanks to Purnima and Lakme, has been so special that now there's proof that even the little one will always remember this moment. It's engraved in history. It's for me, it's actually the most. I'm actually quite emotional because this is the first time that actually we've taken the ramp together. So it's a moment that I want everyone to cherish. करीनानं तिची प्रेग्नन्सी कधीच लपवली नाही आणि त्याचा बाऊ करू नका असंही निक्षून सांगितलं. करीना ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधली अत्यंत प्रोफेशनल आणि पॅशनेट अभिनेत्री समजली जाते. अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहीन हे तिचं पॅशन आहे. त्यामुळे ती प्रेग्नंट असली तरी कामात खंड नाही. ऑक्टोबरपर्यंत काम करत राहणार हे तिनं आधीच स्पष्ट केलंय. 21व्या शतकातल्या वर्किंग वुमनचं प्रतिनिधित्व करणारं हे रॅम्प वॉक होतं असं करीना म्हणते. I think it speaks a lot for Lakme to have us walk the ramp. I've been a brand ambassador, but I think the spirit of the show, what the brand stands for, I think a true Indian independent working woman. I think that's what we kind of represented today in a very, very grand way. And I've seen the reaction, the euphoria. I think, yes, I mean, it was amazing. करीनानं सब्यसाचीसाठी रॅम्प वॉक केलं. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या लेहंगा कुर्तीमध्ये करीना गॉर्जियस दिसत होती. 4 महिन्यांपूर्वी झालेल्या लॅक्मे फॅशन वीक मध्ये कॅरोल ग्रेशियस या मॉडेलनेही प्रेग्नेंट असताना रॅम्प वॉक करून रॅम्पवर नवा इतिहास घडवला होता. करीनाचं हे रॅम्प वॉक त्याच्या पुढचं एक पाऊल होतं. प्रसूतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कित्येक महिला काम करतात, मग ते ऑफिसमधलं असो किंवा घरगुती काम. त्यात काही नवीन नाही. पण बॉलिवूड किंवा फॅशन ही 36-24-36च्या मापात बसणारी आणि इतरांची मापं काढणारी इंडस्ट्री. प्रेग्नन्सीमधल्या हार्मोनल बदलांमुळे साहजिकच स्त्रीचं रूप, शरीर सगळंच बदलतं आणि म्हणूनच दिखाव्याच्या दुनियेत आपण कसे दिसतो ह्याचा विचार न करता रॅम्पवर आत्मविश्वासानं पाऊल टाकणं हे महत्त्वाचं ठरतं आणि त्यासाठीच करीनाचं कौतुक. अमित रामसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.